शिमला कालका रेल्वे मार्गावर एक बोगदा आहे ज्याला टनल 33 बोललं जातं, ज्याचं नाव आहे बरोक टनल। रेल्वे प्रवासात अनेक बोगदे लागतात, पण हा बोगदा वेगळा आहे। पहिली गोष्ट तर हा बोगदा साधा सुद्धा बोगदा नाहीये, हा बोगदा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा भाग आहे। पण हा बोगदा बांधताना खूप विचित्र गोष्टी घडल्या होत्या। हा बोगदा बांधायला एका बाबाने मदत केली होती आणि तो बांधताना एक चूक झाली आणि त्या ब्रिटिश इंजिनियरने इथे आत्महत्या केली। इंजिनियरची आत्महत्या, भटकणारी आत्मा आणि बाबा भलूकची मदत। टनल 33 बरोक बोगद्याची रहस्यमय गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर 1898 साली ब्रिटिश सरकारने कालका ते शिमला रेल्वे मार्ग बांधायला सुरुवात केली। हा मार्ग डोंगराळ भागातून जात असल्यामुळे अनेक बोगदे खोदावे लागले। त्यापैकी एक बोगदा होता टनल 33। ब्रिटिश सरकारने हे काम कर्नल बरोक नावाच्या इंजिनियरला सोपवलं। कर्नल बरोक एक हुशार आणि महत्त्वाकांक्षी माणूस होता। त्याने हा बोगदा लवकर खोदून व्हावा यासाठी एक आयडिया लावली। त्याचा प्लॅन होता बोगदा एकाच बाजूने न खणता तो दोन्ही बाजूने एकाच वेळी खणला जावा, जेणेकरून बोगदा लवकर खणला जाईल। मग काय, कर्नलने डोंगराची तपासणी केली, दोन्ही टोकांना खुणा केल्या आणि मजुरांना सांगितलं दोन्ही बाजूने एकदाच खोदा। मजूर रात्रंदिवस काम करत राहिले, खोदत राहिले आणि खणत खणत जेव्हा ते मध्यात येऊन ठेपले तेव्हा कळलं की दोन्ही बाजू एकमेकांशी जुळतच नाहीयेत। कर्नलचं गणित चुकलं होतं। एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा वर किंवा खाली होती। हे पाहून ब्रिटिश सरकार खूप रागवली। इतक्या पैशांची आणि वेळेची नासाडी झाली म्हणून कर्नल बरोकला नोकरीवरून काढून टाकलं गेलं आणि पैसे वाया घालवल्याबद्दल 1 रुपयाचा दंड ठोठावला। हा दंड त्यासाठी फार मोठा नव्हता, पण यामुळे कर्नल बरोकचा अपमान झाला होता। लोक त्याला हसत होते, त्याची टिंगल करत होते आणि मजूर सुद्धा त्याला आदर देत नव्हते। कर्नल बरोक हे सहन करू शकला नाही। तो खूप दुःखी झाला आणि एक दिवस सकाळी तो आपल्या कुत्र्यासोबत फिरायला निघाला। या बोगद्याजवळ तो पोहोचला आणि त्याने स्वतःला गोळी मारून घेतली। बराच वेळ त्याचा कुत्रा त्याच्या मृतदेहाजवळ बसून होता। कर्नल बरोकच्या मृत्यूनंतर या बोगद्याचं काम थांबलं होतं। मग 1900 साली HS हॅरिंग्टन नावाच्या दुसऱ्या इंजिनियरने हे काम हाती घेतलं, पण त्यालाही या बोगद्याची अलाइनमेंट कशी करावी हे कळत नव्हतं। डोंगराळ भाग, पाण्याचे झरे, कठीण खडक, यामुळे सगळं त्याला अवघड वाटत होतं। इथेच येतो कहाणी ट्विस्ट। चायल नावाच्या गावाजवळ राहणारा बाबा भलूक नावाचा एक संत होता। बाबा भलूक एक सामान्य माणूस होता, पण त्याच्याकडे एक खास शक्ती होती। तो एक काठी घेऊन फिरायचा आणि त्या काठीने पाण्याचे झरे शोधायचा किंवा रस्ते कसे बांधावे, कुठे बांधावे हे सांगायचा। ब्रिटिश इंजिनियर्सनी त्याची मदत घ्यायचं ठरवलं। भलूकने डोंगरावर फिरून काठीने खुणा केल्या आणि सांगितलं कुठून बोगदा खोदला जावा। त्याच्या मदतीने हॅरिंग्टनने बोगदा पूर्ण केला। 1903 मध्ये बाबा भलूकने फक्त या एका बोगद्याचं नाही तर शिमला कालका मार्गावर अनेक बोगदे तयार करायला मदत केली। बोगदा पूर्ण झाल्यावर ब्रिटिश सरकारने कर्नल बरोकच्या स्मृतीत बोगद्याचं नाव आणि स्टेशनचं नाव बरोक ठेवलं। पण कहाणी इथेच संपत नाही। कर्नल बरोकच्या मृत्यूनंतर लोकांना इथे विचित्र भास होऊ लागले। स्थानिक लोक सांगतात की कर्नल बरोकची आत्मा घोड्यावर बसून बोगद्याजवळ फिरते, अनोळखी लोकांशी बोलते, इंग्रजीत गप्पा मारते आणि नंतर गायब होते। काहींनी त्याला बोगद्याजवळ कुत्र्यासोबत फिरतानाही पाहिलंय। आता हा बोगदा कसा बनला इथपर्यंत ही गोष्ट ऐतिहासिक आहे, पण लोकांना इथे विचित्र भास होतात ही दंतकथा असू शकते। तसं तर बोगदे म्हटलं तर ते दिसायला हॉररच दिसतात। त्यात बोगद्यांमधून येणाऱ्या पाण्याच्या झऱ्याच्या आवाजामुळे ते आणखी हॉरर वाटू शकतात। त्यात हा बोगदा पूर्ण करताना घडलेल्या घटना सुद्धा विचित्र होत्या। त्यामुळे कर्नल बरोकची आत्मा इथे खरंच असेल का, हा प्रश्नच आहे। टनल 33 बरोक बोगद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।